जय 15/9/2025 पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहे। कारण की बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटीचं GR काढण्यासाठी आणि दुसरी मागणी आहे की जे लोक घुसखोरी करतात आमच्या विमुक्त भटक्या जमातीमध्ये त्यांच्या नावाने SIT स्थापन करण्यासाठी। तिसरी मागणी आहे वाशिम जिल्ह्याचं नामांतर संत सेवालाल करण्यात यावे। संत सेवालाल महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर करावी आणि वसंतराव नाईक विकास महामंडळाला शासनाने 200 कोटी प्रत्येक वर्षाला देण्यात यावे। कारण वसंतराव नाईक विकास महामंडळ हा सर्वात जुना महामंडळ आहे आणि शासन दुसऱ्या महामंडळाला देते, आमच्या बंजारा समाजाच्या महामंडळाला देतच नाही। त्याच्यामुळं या सगळ्या मागण्यासाठी मी इथं आंदोलन उपोषण करीत आहेत। बेमुदत अन्नत्याग आंदोलन। माझ्या मागण्या पूर्ण होस तर मी काय इथून उठणार नाही अशी मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी। त्यासाठी हजारो लोक मला सकाळपासून भेटत आहे आणि आमच्या बंजारा माऊलीसुद्धा इथं आहेत। जय शिवालाल। अजूनपर्यंत किती संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे? कमीत कमी मला आतापर्यंत 100 संघटनांनी पाठिंबा दिलेले आहे आणि इथं येऊन मला 3 आमदारांनी पाठिंबा देऊन गेलेले। आम्ही तुमच्या सोबत आहोत असे तर आमच्या समस्त समस्त महाराष्ट्रातील आमदार सध्या आमदाराचे 40 आमदारांनी आमच्या बंजारा समाजाला पाठिंबा दिले आणि पाठिंबा दिल्यानंतर आता जे अधिवेशनामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या STच्या आरक्षणासाठी आवाज उठणार आहे। निवळ पाठिंबा देऊन नाही चालणार। मी त्यांना म्हणलो सगळे माझ्याकडे आहे त्यांच्या, तर मी त्यांना म्हणलो तुम्ही आवाज उठवा आणि आमच्या समाजाला तुम्ही न्याय द्यावा। कालचं तुम्ही मोर्चा पाहत असाल, अभी तो ये झाकी है, बीडाव जाणले का ये झाकी, अभी तो पूरा महाराष्ट्र बाकी आहे। अभी सगळे एवढे मोर्चे निघते का लोक म्हणते बंजारा समाज काहीतरी आहे। त्याच्यामुळे म्हणतो उठ बंजारा जागा हो, ST आरक्षणाचा धागा हो। जय शिवालाल। सर आपलं नाव? मी गोरखनाथ राठोड, एक बंजारा समाजाचा सामाजिक कार्यकर्ता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन। सर एक शेवटचा प्रश्न, आपली मागणी मान्य न झालं पुढचे पाऊल कोणतं राहील? पुढचे असे सांगता येत नाही। काय करू शकतो ये आम्ही सांगून तर आतापर्यंत असं झालं ना, आम्ही आता सांगणार नाही। हम जो करेंगे वो टाइम पे बोलेंगे आपको। ठीक आहे ओके। आमचे गोरखनाथ राठोड हे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि बंजारा समाजाला ST आरक्षण द्यावे यासाठी बसलेले आहे। आपला मराठवाडा स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आमचे बंजारा समाज हे पूर्णपैकी असे काळ्या अंधारात गेलेले असं दिसत आहे। भारत स्वातंत्र्य झाला, मराठवाडा स्वातंत्र्य झाला, पण आमचा बंजारा समाज अजूनही स्वातंत्र्य झालेला नाही। त्यामुळे आम्ही गेल्या 50 वर्षापासून निवेदन देत आहोत। आमचे रामराव बापू यांनी याबद्दल जंतर मंतर येथे उपोषण केलं। त्यानंतरही तेलंगणा सरकारने एक पत्र पाठवलं होतं महाराष्ट्र शासनाला की आमच्याकडे हा बंजारा समाज हा STमध्ये आहे, तोच तुम्ही महाराष्ट्रात आला तर तुम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये ST समाजाचं आरक्षण द्यावे, पण त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही। आता आमचा पूर्ण बंजारा समाज हा एकजुटीने, आपण बघितलं असाल काल बीडमध्ये आणि जालन्यामध्ये हा लाखोच्या संख्येत बंजारा समाज हा बांधव एक ठिकाणी आलेला आहे आणि आमचे गोरख राठोड आहे हे यांनी हा उपोषणाचा धडा सुरू केला आहे आणि त्यांच्या पाठिंब्यासाठीच नाही पण त्यांच्या सोबत राहून सगळं बंजारा समाज हा एकजुटीने त्यांच्या सोबत आहे आणि ST आरक्षणाच्या मागणीसाठी आता फक्त 2 जिल्ह्यातच नव्हे तर आता आपल्या संभाजीनगरमध्ये कृती समिती कोण एक निर्णय घेऊन त्याबद्दलही मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे आणि हे झाल्यानंतरही जर शासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर हा बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण भारतातून मुंबई येथे जाऊन तेथेही मोठं आंदोलन छेडेल। धन्यवाद। काय नाव आपलं? मी संतोष लालसिंग राठोड। शासनाने आता बंजारा समाजाला हलक्यात घेण्याची चूक करू नये। बंजारा समाज आता जागा झालेला आहे। आमचा 10-20% समाज शहरात वास्तव्य करायला लागला म्हणून पूर्ण समाज सुधारला असं होत नाही। आज बी आमचा 80% समाज दऱ्याखोऱ्यामध्ये
खितपत पडलेला आहे, ऊसतोड कामगार म्हणून पडेल ते काम करतो. तर आता शासनाने हा आमचा इशारा लक्षात घ्यावा. काल जे 2 ठिकाणी आमचे आंदोलन झाले, याच्यातून सरकारने काहीतरी धडा घ्यावा आणि लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी, अशी आमची बंजारा समाजाच्या वतीनं शासनाला विनंती आहे. धन्यवाद. आपलं नाव सर? पंडित राठोड.